कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। साबुदाणा पापड अनेकांना खायला आवडतो, पण तो फसला तर त्याची चव बिघडते। तळल्यानंतर देखील हा पापड कच्चा राहिल्यामुळे दातात अडकतो। त्यामुळे अनेक गृहिणी हा पापड इच्छा असून देखील बनवत नाहीत। पण आता चिंता करण्याची काही गरज नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी भन्नाट ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। अगदी चौपट फुलणारे, एकदम खुसखुशीत आणि हो महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत भरपूर असे पापड, अगदी एका मिनिटात 20 ते 25 पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत, आणि तेही बांगड्यांचा वापर करून। यामुळे नक्कीच सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग वेळ न घालवता पाहूया हे शाबूचे पापड झटपट कसे बनवायचे। यासाठी हा शाबू मी भिजवून घेतलेला आहे। हा रात्रभर भिजवलेला आहे। कमीत कमी 6 ते 7 तास तरी हा शाबू भिजवून घ्यायचा आहे। पाहू शकता एकदम असा सुटसुटीत आणि छान एकदम भिजलेला आहे, मऊ असा। तर हे 750 ग्रॅम शाबू आहे। आता या शाबूमध्ये आपल्या टेस्टनुसार मीठ वापरायचं आहे। प्रत्येकाच्या आवडीनुसार मीठ वापरायचं आहे। या ठिकाणी मी 1 चमचा मीठ वापरलेला आहे। आता हे व्यवस्थित या शाबूला लावून घ्यायचं आहे। आता जर आपल्याला रुखवतासाठी वगैरे द्यायचे असतील हे शाबूचे पापड, तर कलरफुल पापड खूप छान दिसतात। त्यामुळे आपण या ठिकाणी आता कलर वापरून हे पापड कसे बनवायचे आहेत हे पाहणार आहोत। तुम्हाला कलर आवडत नसतील तर तुम्ही प्लेन पांढरे सफेद एकदम बनवले तरी सुद्धा चालेल, परंतु आता लग्न सराई चालू आहे आणि असे रंगीत पापड खूप छान दिसतात। यामुळे या ठिकाणी मी हे 4 कलर बनवलेले आहेत। निळा कलर आहे, पिवळा कलर आहे, गुलाबी कलर आहे, त्याचबरोबर या ठिकाणी हिरवा कलर घेतलेला आहे आणि हा आपला पांढरा, असे 5 कलरचे आपण पापड बनवणार आहोत। यासाठी एक मोठी अशी प्लेट घ्यायची आहे आणि याला असं तेल लावून घ्यायचं आहे। आणि आता या ठिकाणी पाहू शकता या 12 बांगड्या मी घेतलेल्या आहेत। या बांगड्या या ताटामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा सेट करून घ्यायच्या आहेत। आता यानंतर आपण जो भिजवलेला शाबू आहे हा या बांगड्यांच्या बरोबर मध्यभागी असा भरायचा आहे। अगदी पटकन हे होऊन जातं। आपल्याकडे जर भरपूर बांगड्या असतील तरी आपण 2 ते 3 ताटामध्ये अशा सेट करून यामध्ये असे हे शाबू त्यामध्ये भरून घ्यायचा आहे। इतका एकसारखा गोल असा आकार तयार होतो, शिवाय अगदी थर सुद्धा याला जास्त बसत नाहीत। त्यामुळे खूप छान झटपट अगदी एका मिनिटात 20 ते 25 आपले पापड असे तयार होतात। आता या अशा बांगड्या म्हणजे हा शाबू भरल्यानंतर थोडासा चमच्याने प्रेस करायचा आणि या बांगड्या नंतर अलगद अशा हळूच अशा काढून घ्यायच्या आहेत। एका साइडने उचलायच्या आहेत आणि एका साइडने प्रेस करायच्या, म्हणजे लगेच उचलतात। पाहू शकता किती छान आपले हे पापड अगदी एका मिनिटाच्या आत हे आपले तयार झालेले आहेत। आपण ते डब्याच्या टोपणामध्ये वगैरे करतो यापेक्षा हे झटपट होतात। आता गॅसवरती असं जे ताट आपण प्लेटमध्ये जे सेट केलेलं आहे ते बसेल अशा मापाची कढई आपण ठेवायची आहे। यामध्ये पाणी घालायचं आहे, पाणी भरपूर घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की आपण जे ताटामध्ये पापड बनवलेले आहेत हे याच्यावरती ठेवून अगदी परफेक्ट बसेल असं झाकण याला पॅक ठेवायचं आहे आणि याला एक 5 ते 10 मिनिटं वाफ येऊ द्यायची आहे। फक्त वरचेवर आपण एक टोपण काढून बघायचं नाही, नाहीतर ते पापड म्हणजे परफेक्ट शिजले जात नाहीत। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये छान शिजतात। अगदी असं काचेसारखे झाले की परफेक्ट आपले शिजले असे समजायचे, म्हणजे हे अगदी चौपट फुलतात। यामुळे पाहू शकता अशा प्रकारे ट्रान्सफर झाले पाहिजेत हे पापड। शाबूचा पूर्णपणे कलर चेंज झाला पाहिजे, म्हणजे आपले हे पापड तयार झालेले आहेत। किती झटपट झालेत। आणि हा तुम्ही म्हणाल आता हे चिकटले जातील प्लेटला, तर अजिबात चिकटले जात नाहीत। आता ही प्लेट आपण थोडी थंड होऊ द्यायची आहे आणि आता आपण एक प्लास्टिकचा वगैरे कागद असा घ्यायचा आहे, तो पसरून घ्यायचा, थोडासा ओलसर करायचा तो कागद आणि याच्यावरती आता ही प्लेट आपली थंड झालेली आहे। पाहू शकता अगदी आपण हाताने सुद्धा या सहज उचलू शकतो। व्यवस्थित शिजल्या, कच्च्या राहिल्या नाहीत, म्हणजे अजिबात हे आपले पापड मोडत नाहीत। किती झटपट पटपट, अगदी कंटाळवाणं सुद्धा वाटत नाही, पटकन होऊन जातात पापड हे।
तर अशा प्रकारे अगदी हाताने सहज उचलले जातात. जर गरम असताना काढायचे म्हटलं तर असे मग उलटण्याच्या साहाय्याने असे तुम्ही काढून घ्यावे. परंतु थंड झाल्यानंतर अगदी हाताने सुद्धा असे पटपट निघतात. तर अशा प्रकारे आपण बांगड्याच्या साहाय्याने अगदी हवे तेवढे पापड आपण भरपूर अगदी कमी वेळेमध्ये बनवून घ्यायचे आहेत आणि हे उन्हामध्ये चांगले असे सुकवायचे आहेत. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये पापड छान सुकले जातात. या ठिकाणी पाहू शकता किती छान आकर्षक ट्रान्सफर असे आपले हे पापड तयार झालेले आहेत. आहे की नाही छान अशी ही ट्रिक. आता हे आपले पापड वाळलेले आहेत. चला आता आपण पाहूया हे पापड कसे दिसतायत. अगदी काचेसारखे नयलन शाबू सारखे आपले हे पापड आपले तयार झालेले आहेत. आता आपण हे तळून पाहूया कसे झालेले आहेत पापड. तर यासाठी गॅसवरती तेल तापत ठेवलेले आहे. तेल चांगलं कडलं की यामध्ये हे पापड आपण तळून घ्यायचे आहेत. वा, मस्त असे एकदम चौपट फुलणारे खुसखुशीत पापड लगेच तयार झालेले आहेत. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे हे शाबूचे पापड नक्की बनवा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.